नमस्कार. मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. 10 दिवस गणरायाची अगदी भक्तिभावाने सेवा केल्यानंतर आता ठाणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात आणि आता आपण सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा रघुनाथ नगर जीवननगर येथे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेले आहेत आणि हा उत्साह आपण बघू शकतो. प्रचंड अशी गर्दी रघुनाथ नगर मधील सर्व गणेश भक्तांची आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना झालेली पाहायला मिळते आणि मंडळाचे अध्यक्ष अभिजित जाधव आपल्यासोबत जोडले. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, भक्तिभावाने गणरायाची सेवा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देतात, भावनिक क्षण आहे, काय भावना व्यक्त करतात? गेले 10 दिवस आमच्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत करून आपला 10 दिवसाचा उत्सव होता, त्यासाठी सगळ्यांनी मेहनत केल्याने आज 10वा विसर्जनचा दिवस आलेला आहे. मंडळाला 56 वर्ष पूर्ण झाले. 56 वर्ष आमच्या वाडवडिलांनी आजोबांपासून जो उत्सव चालू केला आहे तो जपण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. आमचा एक टॅगलाईन आहे, आम्ही संस्कृती जपतो, आम्ही परंपरा टिकवतो. ते टिकवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. आज आमची युवा टीम आहे. युवा टीमबरोबर आमचे सगळे दीपक सावंत आहेत, जुने आमचे पहिलेचे अध्यक्ष सचिन गोरुले आहेत, जुने अध्यक्ष शाखाप्रमुख सचिन आपले प्रवीण कवळे आहेत, प्रवीण जाधव आहेत. अख्ख्या सगळ्या वाडीतल्या सगळ्या ह्याच्यातले लोक मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतो. आणि एक आज गहीवरून येतं की गेले 10 दिवस जी आम्ही मेहनत केली आहे ती कुठेतरी आज सगळ्यांना आमच्या नागरिकांना त्याचा आनंद घेता येतोय. बाकीचे आमचे पदाधिकारी बोलतील. सर, 56व्या वर्षामध्ये मंडळाने पदार्पण केलंय, काय सांगा 56 वर्षांच्या प्रवासाबद्दल थोडक्यात? नवसाला पावणारा आणि अतिशय उत्साहात साजरा होणारा आमच्या प्रभागातला हा मध्यवर्ती शाखेचा गणपती प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा तुम्ही पाहताय की प्रचंड गर्दीमध्ये आणि प्रचंड उत्साहात साजरा होतोय. याचं सर्व श्रेय ही जी काही आमची नवतरुण टीम आहे मंडळाची त्यांना मी देईन. धन्यवाद. ताई, काय भावना व्यक्त कराल? एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण लाडक्या बाप्पाला निरोप देतात. 10 दिवस बाप्पाची सेवा ही मनोभावे केलेलीच आहे आम्ही सर्वांनी. आणि आज लिटरली शाखेचा आपला जो मंडप आहे तो खाली होताना गहीवरून येतच होतं. शेवटी आपल्या लाडक्या बाप्पाला आपण निरोप देत होतो, त्यामुळे भावनिक सदा आपण झालेलोच आहोत, इमोशनल. सर, काय सांगाल, एक भक्तिमय वातावरण आहे आणि बाप्पाला निरोप देतात. आमच्या या मंडळाला 56 वर्ष झाले आहेत. आमच्या पूर्वजांनी सगळं चालू केलेले मंडळ आहे. आज गणपती बाप्पा जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा एवढं प्रसन्न होतं. सगळी माणसं एकत्र येतात. हा रघुनाथ जीवननगरचा ॲक्च्युली आमचा सगळ्यांचा राजा आहे आणि हा आम्हाला सगळ्यांना आमच्या प्रजेप्रमाणे आम्हाला एकत्र ठेवतो. सगळ्यांच्या सुखादुःखात आम्हाला नवसाला पण पावतो. जवळजवळ 400 ते 500 गाड्याने जेव्हा निघतात गणपती बाप्पा तेव्हा नारळ देऊन लोक ठेवतात आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आमचे गाऱ्याने देणारे आमचे अजय दादा कार्याध्यक्ष ते जवळजवळ 200 ते 300 गाऱ्याने देऊन थकून जातात, पण लोक आमची येणारी थांबत नाही म्हणून आम्हाला कधी लेट होतो. आणि आमच्या बाप्पाचं म्हणजे नवसाला पावणारा बाप्पा आहे. सर, काय सांगाल, एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. 56व्या वर्षामध्ये मंडळाने पदार्पण केले, विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून वर्षभर राबविले जातात, काय सांगाल? नक्कीच आहे. आता तुम्ही बघू शकता या ठाणे लाईव्हच्या माध्यमातून मी सर्वात पहिले तुमचे आभार मानतो की तुमचं आमच्या राजाचं हे दर्शन घडवलं. सगळ्या ठाणेकरांना समोरचं महाराष्ट्रावरला तुम्ही आमच्या राजाचं दर्शन घडवलं. तुम्ही बघू शकता इथे हा जमाव हा रघुनाथ निगमनगरचा राजाचा हा निरोप समारंभ असला तरी खरोखर मनापासून या ठिकाणी सर्व मोठ्या लहानापासून मोठ्यांपर्यंत आनंदाने उत्साहाने या ठिकाणी राजाला निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत आणि मोठ्या जल्लोषामध्ये हा गेले 10 दिवस या ठिकाणी सर्व लहानापासून मोठ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उत्साह दाखवलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आज विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहाने वाजत गाजत निघालेली आहे. परत तलावाकडे निघालेले आहे. सगळं तुम्ही दाखवू शकता की लहानापासून मोठ्यांपर्यंत या ठिकाणी सर्व आबालवृद्ध यामध्ये सामावून झालेले आहेत. खरोखर आम्हाला 56 वर्षाचे आनंद वाटतो की या ठिकाणी या गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करताना आम्ही या उत्सवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि लहान मुलांसाठी अनेक खेळ या ठिकाणी राबवत असतो. ते त्या अनुषंगाने धन्यवाद साहेब. अभि दादा, बाप्पाकडे काय मागणं असेल? बाप्पाकडे माझं एकच मागणं आहे की आमच्या रघुनाथ जीवननगरमधल्या सगळ्या रहिवाशांना, लोकांना, वृद्धांना आणि यंग मुलांपासून सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना समाधानी ठेव आणि अशीच आमची एकी समाजामध्ये कायम राहून दे. आणि गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आणि हे सगळी जर जे काय रोषणाई आणि सगळं जे काय श्रेय आहे ते आमच्या अध्यक्षांना जातं. त्यांचं जे नियोजन आहे, आयोजन आहे ते अप्रतिम असतं, सुशोभित असतं आणि सगळ्यांना घेऊन ते चालतात. त्याच्यामुळे त्यांचा पण आम्हाला खूप अभिमान आहे.
अध्यक्षांचा आमचे दीपक सावंत बोलतील. आपण पाहिलं सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा रघुनाथनगर जीवननगर येथे हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळतात.